तुम्ही 100 पोरांना दारू पाजता, इथे पैसा जात नाही का? तिथे तुम्हाला गरीब दिसत नाही का? तुम्हाला ते चालतंय आणि देवाला थोडस दूध व्हायला तर ते वाया जातं. तू लव कसं केलंय, मनापासून केलंय का तिने पैसा बघून केलंय, हे कोण सांगल? मासिक पाळी आल्यावर महिलांनी तर त्यांनी देवपूजा करू नये, तर हे कशातून हे निर्माण झालंय? ज्या वेळेला हे धर्म संकट टाकलंय की हे 4 दिवस पूजा करायची नाही, कुठं लागायचं नाही, कुठं हात लावायचा नाही, मग त्या निमित्ताने ती 3 दिवस पूर्ण आराम करते. तिथे तिला आराम मिळाला असता का? बायकांनी आंघोळ न करता स्वयंपाक करावा की नाही? तुम्ही ज्या वेळेला रात्री झोपता त्यावेळेला शरीर आळसवलेलं असतं आणि त्या आळसवलेल्या मनाने, त्या शरीराने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचं मन पण प्रसन्न नसतं, मग ते तसा स्वयंपाक होत. कधी कधी असं म्हणतात की बाबा घरात पैसेच येत नाही किंवा येतात ते पण पैसे टिकतच नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे का? ठीक आहे, आता ही एखादी वस्तू मला नकोय बाबा, नाही घेतली काय फरक पडलाय, पण तुझ्याकडे म्हणून मला पाहिजेच आहे तर तो खर्च होणारच आहे. हा, फक्त त्यांना देव मानू नये. देव मानू नये का मानू नये? आता हे तुझे पप्पा आहेत, हे तुझ्यासाठी देव आहेत, माझ्यासाठी देव आहेत का? नाही ना. त्यांना काही जेवायला द्यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा आणि मग गेल्यानंतर फोटोला हार काय घालायचा, रोज पाया काय पडायच्या. तुम्ही बायकोनी किती स्वयंपाक चांगला केला आणि तुम्ही तिला नावच ठेवत राहिले तर तिचा मूड लागणार आहे का? पण तिच्याकडनं कसाही स्वयंपाक होऊ द्या, तुम्ही म्हणा नाही काय स्वयंपाक करते बाबा, छान एकदम आवडला, ती अजून मन लावून स्वयंपाक करत. नाडी दोष काय असतं? पण घर घेतलं आपण तर किचन, मेन दरवाजा आणि हॉल याची दिशा कोणती असावी? घराच्या अंगणात कोणकोणती झाडं लावू नयेत, कोणकोणते देव नसावे देवघरात? घरात समजा कंटिन्यू जर वाद होत असेल तर त्यासाठी काय असं म्हणजे होम हवन करणं आवश्यक आहे का? शनी किंवा 7:30 लग्न म्हणजे काय असतं? म्हणजे सुतक चालू असताना देवाची पूजा करू नये हे का असं? मग ठीक आहे, नमस्कार. आदित्य टॉकच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. गुण जुळत नाही, सत्यनारायण पूजा का करावी, वास्तुशांती का करावी, सुतक का पाळावं, कुणी पाळावं, कशासाठी पाळावं, त्याच्या मागचं कारण काय, घरात पैसे टिकत नाहीये काय करावे, घरात वाद होतात काय करावे, देव कशी व कुठे कुठे ठेवावी, अशा प्रकारचे अजून प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या मुलाखतीत पाहायला मिळेल. तर चला सुरू करूया आजच्या या 32व्या एपिसोड मध्ये. नमस्कार. मी विनोद कुलकर्णी. बस ना. हा, आता तुम्ही तर मागच्या वेळेस इंट्रोडक्शन ऐकलंच असेल. मागच्या वेळेस यांचा व्हिडिओ खूप चालला होता, त्यामुळे लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे आम्ही हा सेकंड पार्ट काढलाय. तर तुम्हाला नक्कीच हा एपिसोड खूप आवडेल. चला तर मग आता डायरेक्ट आपण टॉपिक कडेच वळूयात. हो. तर मेन टॉपिक म्हणजे आता सध्या चालणारा म्हणजे लग्न जमत नाहीये, तर त्यासाठी काय करावे, म्हणजे काही असं ती पूजा वगैरे असती का कसं, किंवा लग्न जुळवताना काय काय बघावे? नाही, आता बघा, लग्न जुळत नाही हा पहिला प्रश्न असा आहे की शिक्षणाचा फरक आहे. म्हणजे मुलं आणि मुली, मुलींचं शिक्षण भरपूर आहे आणि ज्याला त्याला शहरात पाहिजे, ज्याला त्याला मोठमोठ्या शहरांमध्ये पाहिजे, मुलगा चांगल्या पगाराचा पाहिजे. पूर्वी तसं नव्हतं, घराण्यावर मुली दिल्या जात होत्या. आता तसं नाहीये, आता मुलगा काय करतो याच्यावर मुली दिल्या जातात आणि सगळ्यांनाच शहरात मिळेल असं नाहीये ना. मग थोडं ते आई वडिलांनी, मुलांनी, मुलींनी हे ऍडजस्ट केलं पाहिजे. मग हा थोडासा प्रश्न कमी होईल. लग्न जुळवताना की बाबा रे, पहिले एक तर तुमच्या कुंडली पाहायची असेल, म्हणजे तुम्हाला जर आध्यात्मिकाच्या हिशोबाने जायचं असेल, म्हणजे रूढी परंपरेप्रमाणे पंचांग, आध्यात्मिक ह्या गोष्टीतून जायचं असेल तर 100% बघा, मग त्याच्यावर विश्वास ठेवा. मग गुणमिलन आहे, मग तुमची एक नाडी दोष आहे, मनुष्य राक्षस दोष आहे, असे बरेचसे प्रकार आहेत. मृत्यू षडाष्टक योग आहे. मग त्यात जर असं काही येत असेल तर करू नका. मग कमीत कमी व तुमचे नक्षत्र, चरण, राशी हे बघून जर समजा 18 गुण मिळत असतील तर मग फार पूर्वीपासून ऋषी मुनीपासून चालत आलेलं आहे की कमीत कमी 18 गुण पाहिजे. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 36 गुण म्हणजे काय, 100% पत्रिका जमते बा. मग त्या सांगितलंय बा 36 जरी गुण असतील तर दोघांचे नक्षत्र एक आहे आणि एक चरण आहे तर करू नका. मग तिथे तुम्ही ऐकलं पाहिजे. नक्षत्र एक म्हणजे समजा एखाद्याचं आश्लेषा नक्षत्र आहे, प्रत्येक नक्षत्राला 4 चरण आहेत. तसंच मुलाचे आश्लेषा नक्षत्र आहे, मुलीचे आश्लेषा नक्षत्र आहे आणि मुलीचं पण पहिलं चरण आहे, मुलाचंही पहिलं चरण आहे. तर मग ते 36 गुण असून सुद्धा जमत नाही.
पण मुलाचं समजा पहिलं चरण आहे, मुलीचं दुसरं आहे, तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डोळे झाकून करू शकतात, असं पंचांगकर्त्याचं म्हणणं आहे, आपलं थोडीच आहे. पंचांगकर्ता काय सांगतोय किंवा 36 गुण जरी असले तरी एक चरण दोष नसावा, नसेल तर करू शकतात तुम्ही. मग पूर्वी तुम्ही तुमचं नक्षत्र दोष आहे का, तुम्हाला पूर्वजांचं आता काय झालंय, पूर्वीसारखं अन्नदान नाही राहिलं, 99% कमी झालंय. आपण बाहेर कुठेतरी अन्नदान करतो, पूर्वी घरात अन्नदान केलं जात होतं, आता नाहीये. मग त्यापणे पण थोडासा आपल्याला त्रास होतो. मग आपलं एखादी नक्षत्र जर असेल, आश्लेष आहे, ज्येष्ठ नक्षत्र आहे, मूळ नक्षत्र आहे, मघा नक्षत्राचं काही चरण आहे, उत्तराचं काही चरण आहे, असे काही नक्षत्र दोष असतील तर ते काढले गेले पाहिजे. ते काढले की थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम कमी होतो, असं आपण म्हणत नाहीये. असं पंचांगकर्त्यांनी आपल्याला लिहून दिलंय, म्हणजे वंश परंपरेने ऋषी मुनींनी जे लिहून ठेवलंय त्याचा आपण इथे उपयोग करतोय. त्यामुळे पण एखाद्या वेळा नोकरीमध्ये, लग्नामध्ये अडथळे येत राहतात. या काही गोष्टी ना त्या सगळ्या पाहिल्या पाहिजेत आणि तुम्ही 10 रुपये का व्हायना कमवले पाहिजे. आजकाल मुलींना तीच अपेक्षा आहे की मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. हा, लग्न झाल्यानंतर दोघं एकमेकाला सपोर्ट करतातच आहे, पण लग्नाच्या आधी हे सगळं पाहिलं जातं ना. हा फरक आहे, बाकी काही नाही, एवढ्याच गोष्टी पाहिल्या जातात. मन कोणीच कोणाचं पाहू शकत नाही. बरोबर. वरतून माणूस चांगला दिसतोय, व्यवहारिक चांगलं आहे, माणसं चांगली आहेत, हेच पाहिलं जातं. पण काही मागच्या जन्मीचे पण भोग असतात, काही या जन्मीचे पण कर्म आहे तुमचे, ते तर काही कोणाला सुटले नाही. या सगळ्या गोष्टीचा करूनच लग्न ठरतात. आता समजा नाडी दोष वगैरे समजा जर असेल तर ते काय, नाडी दोष काय असतं? पण पूर्वी काय होतं की विज्ञान एवढं फास्ट नव्हतं. बरोबर आहे, विज्ञान फास्ट नसल्यामुळे आपण आध्यात्मिकावर अवलंबून होतो. किंवा आध्यात्मिकामध्ये जर दोघांची नाडी एक निघाली तर 99% रक्तगट एक असायचा. बरोबर. मग रक्तगट एक असेल तर बुवा त्रास होतो, मुलं बाळ होत नाहीत, अमुक नाहीत, असं आध्यात्मिकांचं म्हणणं आहे. म्हणून मग नाडी दोष म्हणून करत नव्हते. पण मग काय झालं, कालांतराने अभ्यास वाढला, सगळं डेव्हलप झालं. मग आता पंचांगकर्त्यांनी एक नवीन कोष्टक दिलंय तुम्हाला, किंवा आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणाबरोबर कुठल्या कुठल्या चरणांचं जमत नाही, मघा नक्षत्राच्या कुठल्या कुठल्या चरणांबरोबर जमत नाही. मग जर त्या नक्षत्रांच्या लाईनमध्ये जर तुमचं नक्षत्र मुला मुलींचं येत असेल तर तो पूर्ण नाडी दोष होतो. मग करू नका. पण नक्षत्राचे चरण जर खालच्या वरच्या आडव्या लाईनमध्ये येत असतील तर तो नाडी दोष जातो, 8 गुण वाढवून मिळतात. समजा एखाद्याचे 18 गुण असतील आणि नाडी दोष जातोय तर 26 गुण होतात. एखाद्याचे 15 गुण आहेत पण नाडी दोष गेला, 8 गुण वाढले, 23 गुण होतात. एखाद्याचे 12 आहे, नाडी दोष गेला, 8 गुण वाढतात, आणि 8 गुण वाढले की 20 गुण होतात, म्हणजे 18 पेक्षा जास्त आहे, तुम्ही लग्न करू शकतात. म्हणजे नाडी दोष हा पूर्वी मानत होते, का तर विज्ञान नव्हतं. आता आपलं विज्ञान फास्ट झालंय, आपण म्हणतो नाही त्याचा रक्तगट वेगळा आहे, याचा रक्तगट वेगळा आहे. पण विज्ञान हे वेगळी गोष्ट आणि आध्यात्मिक हे वेगळा पाठ. अच्छा. हा रिसर्च केला जातो, हा वंश याच्याने आलेला आहे, देवादिकांपासून ऋषीमुनींपासून त्यांनी ते केलेलं आहे. किंवा एखाद्या ऋषीने त्यावेळेला सांगितलं असेल की बाबा ह्या 2 नाडी जर एक असेल तर याला मुलं बाळ होऊ नये, असं माझं वचन आहे. तर ते देवाला सत्य करावं लागतं ना, कारण त्यांची कॅपॅसिटी तेवढी होती, तेवढं त्यांच्यात हिंमत होती. आता आपल्यात नाही ना तेवढी, कोणातच नाही. मग ज्यांच्याजवळ तेवढं आहे ते बोलले ते सत्य होणारच आहे. मग एखाद्या ऋषीने सांगितलंय बाबा पूर्वी लिहिताना की आश्लेषा नक्षत्र असेल तर त्याची विधिवत शांती केली पाहिजे. मग ती शांती केली की तुम्हाला फरक आपोआप पडतो, कारण त्यांचं वचन आहे ते, तुमचं माझं नाहीच आहे. हा फरक आहे. म्हणजे शांती केल्यावर होऊन जातो 99%. अच्छा. समजा एखादी मुलगा खूपच काही करतच नसल, त्याचं बॅकग्राऊंडच काही चांगलं नसल, तर तुम्ही शांतिकारानेच काही करा. कारण लग्न करताना सुद्धा 4 लोकांना विचारलं जातं, माहिती घेतली जाते. 4 चांगले असतात, 4 वाईट पण असतात. मग आता तुम्ही कसं वागतायत समाजामध्ये त्याच्यावर तुमचं पुढचं भविष्य अवलंबून असतं.
मग एखादी म्हटलं नाही माझ्याकडे करोड रुपये आहेत पण मी रोज दारू पितोय, मग कसं शक्य आहे? ते कोण मुलगी देणार आहे? 4 लोक सांगणारच ना. बरोबर. मग हे पण पाहिलं जातं ना. म्हणजे तुम्ही कसं समाजात वागतात, समाजाला कसं धरून चालतात, एरियामध्ये कसं वागतात. आता उद्या तुझं एखादी मुलगी तुला बघायला आली आणि चुकून त्यांना कळलं की बाबा इथे ब्राह्मण काका राहतात, त्यांना माहित नाही तुमचे माझे संबंध आहेत, पण कॉलेज त्यांनी जर समजा मला विचारलं आणि नुसतं तुझं नाव सांगितलं, बा हा पोरगा कसा आहे, मी चांगलंच सांगणार आहे ना. किंवा मला विचारलं किंवा हा अमक्यांचा मुलगा आहे, हा कसा आहे. जर तुझं माझं चांगलं असेल, तू एरिया चांगला राहत असेल, तर मी असंच म्हणाल ना की मुलगा चांगला आहे बाबा, डोळे झाकून द्या. पण समजा तू काही करत असेल तर बाबा मला एवढं काही सांगता येणार नाही कारण मी घरी नसतोय. मी असंच त्याला उत्तर देणार ना. तुलाही वाईट म्हणणार नाही आणि त्यांनाही सांगणार नाही वाईट आहे म्हणून. हा फरक असतो. तुमच्या वागण्यावर पण आहे, बोलण्यावर आहे, सगळ्या गोष्टीवर आहे. तर आता म्हणतात, म्हणजे मी ऐकलंय असं 36 पैकी 36 गुण जुळणं पण कधी कधी चांगलं नसतं, हे बरोबर आहे का? मी तेच सांगतो. 36 गुण म्हणजे काय? समजा तुला 100 मार्काचा पेपर आहे, मग तुला 100 पैकी 100 मार्क पडले, तर ते काय वाईट आहेत का? नाही. मग 36 गुण म्हणजे काय? मग त्यात नाडीचे गुण आलेत, गणाचे गुण आलेत, वर्णाचे आलेत, योनीचे आलेत, तारा आलाय, यामुक आलं. हे जे सगळे जमा करून कोणाला 2 मार्क, कोणाचे 6, कोणाचे 7, कोणाचे 5, कोणाचे 4, कोणाचे 2, कोणाचा 1, कोणाचा 0. मग असे जेव्हा ते टोटल केली जाते त्यावेळेला ते 36 गुण तयार झाले. म्हणून 36 गुण म्हणले की 100% पत्रिका जमली. पण कसं आहे, तुला काय वाटतं तू त्या हिशोबाने बोलणार, मला काय वाटतं त्या हिशोबाने बोलणार. परिपूर्ण माहिती असेल तर बोलावं. घर आहे तिथे भांडायला भांडं लागतं. मी असं म्हणत नाही की 36 गुण मिळून सुद्धा भांडण होणार नाही, असं काही विधी लिखित आहे का? घर आहे तिथे भांडायला भांडं लागणारच आहे. संसार म्हणजे तुम्ही दोघांनी किती समजावून घेतात एकमेकाला, तिच्यावर संसार आहे. पण एक आडवत चालतोय आणि दुसऱ्याने आडवत चालायचं नाही होणार. मग ते दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं पाहिजे की नाही, ठीक आहे बाबा येणाऱ्या परिस्थितीला आपण दोघांनीच सामने जायला पाहिजे. समोरच्याने समजावून घेतलं पाहिजे की माणूस आहे म्हणून तो काय राबतच राहणार आहे का, किंवा बाई आहे म्हणून ती राबणारच आहे का. तिलाही शरीर आहे, तिलाही दुःख आहे, तिलाही संवेदना आहे, तुलाही संवेदना आहे. मग ह्या दोघांनी जर समजावून घेतलं तर संसार आहे. मग ते 36 गुण असू द्या किंवा एकही गुण नका जमू देऊ. असं होतं ना की एखाद्याचे गुण जमत नाहीये पण त्यांचा संसार चांगला होतो का, ते दोघं ऍडजस्टिव्ह आहे, ते दोघं एकमेकाला समजावून घेत आहेत. पण तुम्ही समजावूनच नाही घेतलं तर 36 गुण काय करणार आहे तिथे. माणूस म्हटलं की त्याला राग हा आलाच, बाई म्हटलं की तिला राग हा आलाच. ती एकदा सहन करल, 2दा करल, 3दा करल, पण 4थ्यांदा तर तिचं रूप दाखवणारच ना. असं काही होत नसतं. कारण आता म्हणजे गुण कमी असून पण ज्यांनी लग्न केले, आता थोडे जरी वाद झाले की लोक म्हणतात की यांचं गुण जमत नव्हते त्यामुळे भांडणं होतात. त्यामुळे ते असं लोक त्याच्या वेगळ्या अर्थाने पण विचार करतात. कारण की आता भांडण तुम्ही जसं म्हटले, कोणताही 36 गुण असू दे किंवा 0 गुण असू दे, भांडणं कधी ना कधी म्हणजे मध्ये होतच. तर मग लोक कसा विचार करतात की बाबा यांचं गुण जमलं नाही त्यामुळे यांची भांडणं होतात. तर याला काय असं, याला कारण असं आहे की तुम्हाला एक तर पूर्ण माहित नाही. बरोबर आहे. मग भांडण कोणाच्या घरात होत नाही, सगळ्यांच्या होतात. बरोबर आहे. माझे होतंय, तुझे होतंय, सगळ्यांचं होतंय. मग त्याच्यात कम्युनिकेशन दोघांनी कोणीतरी माघार घेतली पाहिजे, कोणीतरी समजावून घेतलं पाहिजे की नाही बाबा हा संसार आपला दोघांचा आहे, घर येते ते चुक होणारच आहे. बरं समजा एखादी माणूस चुकत असेल तर तुम्ही त्याला 4 लोक आणून समजावा ना. आणि तू जोपर्यंत तुझ्या मनातलं कोणाला सांगत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होत नाही, तुझ्या डोक्यात तेच राहणार आहे. पण ज्या वेळेला तुला एखादी गोष्ट कळते की बाबा असं नाही असं आहे, तर तू तुझ्यापेक्षा वयस्कर लोकांना सांग, तुझ्या बरोबरीच्या लोकांना सांग, तुझ्या घरातलं कोणीतरी जवळ असेल त्याला सांग की बाबा मला असं असं वाटतंय, असं असं आहे, जरा बघ बरं. मग तेव्हा तो माणूस वापा करतो ना. मग तो विचारणार 4 लोकांना की बाबा असं नाही असं आहे, असं नाही असं आहे, बसवलं जाईल. तुमच्या दोघांमध्ये काय त्रास आहे तो समजावून घेतला जाईल. पण तुम्ही दोघांनी कोणालाच काही सांगायचं नाही आणि नुसतंच वाजंत्री वाजवायची, त्याला नाही उपयोग ना.
मग मी ते सांगतोय की संसार हा एकमेकाच्या विश्वासावर आहे. असं झालंय का आतापर्यंत की बा खूप 6 महिने एखाद्या मुलीबरोबर आपण राहिलोय, त्यांच्या घरात राहिलोय, ती आपल्या घरात येऊन राहिली, मग लग्न केलंय? नाही आहे तसं. आपण एक तर 2 तास 2.5 तास, जास्तीत जास्त 4 तास एखाद्या मुलीला बघतो, बरोबर ना? ती आपल्याला एखाद्याचा 2-4 तेवढाच तास बघते, पण त्या 4 तासाच्या भेटीमध्ये आपण आयुष्य एकत्र काढत असतो. मग तिथे आपण असं म्हणतो का मला ही पसंत नाही म्हणून? कोणी किती म्हणू दे. आता कोणी मला म्हणलं नाही बाबा तुमची मिसेस काही नाही बरोबर, पण मी म्हणणार आहे का तिला नाही? का तर ती त्या 4 तासामध्ये मला आवडली. म्हणजे जे म्हटलंय हृदय तू हृदय, ते आपोआप स्पंदन होतात माणसाचे. की तुम्ही किती म्हटलं हेमा मालिनी जरी बसवले आणि त्या मुलीला बसवलं तर तुम्ही हेमा मालिनीकडे पाहणारच नाही. तुमचं हृदय सांगणार की नाही हीच तुला शेवटपर्यंत येणार आहे, आणि तिचे हृदय तुला सांगणार की नाही हीच आहे बाबा, हाच मुलगा तुला सांभाळणार आहे. तेव्हा जमतंय. असं तुझ्या माझ्या म्हणून नाही जमत कुठलीच गोष्ट. काय संबंध आहे आपला बायको बरोबर एखाद्या मुलीशी? काहीच नाही. पण ती कुठं राहिला, तिचे नातेवाईक कोण, कोण कुठले काय, पण तेही आपल्याला रिस्पेक्ट देतात, ती आपल्याला रिस्पेक्ट देते, आपणही तिला रिस्पेक्ट देतो. काही संबंध नसतात. मग आपण इकडे मामा मावश्या काका यांना मानत नाही, पण सासरवाडीला तेवढं मानतो का नाही? ते आपल्याला जवळचे वाटतात. इतके वर्ष आपल्या बरोबर राहून सुद्धा ते आपल्या बरोबरीचे वाटत नाही. हा फरक आहे ना. मग एका तुझ्या माझं एका नाही, हे ते लावून दिलंय देवाने, तिथे आपोआपच मन जुळतात. आणि भांडणं होणं म्हणजे एक किरकोळ गोष्ट आहे. हा, ती विकोपाला जाऊ नये. ती विकोपाला जाण्याच्या आधी तुम्ही स्पष्ट सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. मग समजा घरातल्या नाही माहिती झालं मुलगा असा वागतोय, तर त्यांनी तिची बाजू घेऊन त्याला बोललं पाहिजे, त्याला समजावलं पाहिजे. पण तुम्ही म्हणला नाही आमचा मुलगा आमचाच आहे, असं नाही होत. ती कोणाची तरी लेक आहे, तिलाही मन आहे, किंवा मुलगी तशी वागत असली तर तिलाही तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे आई वडिलांनी, तर संसार चालतो. बरोबर. संसार असा नाहीये की तुमचे गुण मिळाले म्हणजे तुम्ही झालं म्हणून. मग त्यात तुमचं कर्म पण आहे. तुम्ही दिवसभर उठल्यावर घरात दिवा सुद्धा लावणार नाही तर तुमचं घर आनंदी होईल कसं? आज इथे एवढे लाईट लावले, घर चमकतंय ना. समजा एक लाईट लावला असतं तर घर चमकलं असतं का? किंवा आपण अंधारात बसलो असतो तर उपयोग झाला असता का? मग कशासाठी दिलाय प्रकाश? म्हणून लावलंय दिवाबत्ती करणं, उदबत्ती लावणं. जरी तो रोज आपण उदबत्ती लावत असलो तर आपल्याला वास येणार नाही, पण बाहेरच्या येणाऱ्या माणसाला सुगंधित वास येतो, घर प्रसन्न वाटतं, म्हणून दिवाबत्ती केली जाते. मग ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. पण तुम्ही म्हणलं नाही आम्हाला वेळच नाही, अरे त्याच्यामुळे तू चालते असं होत नाही. संसारामध्ये दोघांनी समजावून घेतलं पाहिजे, एकमेकाला समजावून घेतलं पाहिजे, एकमेकाच्या काय असतील चुका तर बसवून सांगितलं पाहिजे की बाबा आपली परिस्थिती अशी आहे, या सणी असंच मी करू शकतोय, तूही समजावून घे, मी समजावून घेतो, सर संसार होतो. एक बाजू बघून संसार होत नाही. तर आता असं कोणतं राशी आहेत का विवाह ह्या 2 राशीमध्ये केलं तर लग्न खूप जास्त दिवस टिकेल, किंवा ह्या 2 राशीमध्ये लग्न केलं तर मग ती लग्न जास्त दिवस टिकत नाही, असं काय आहे का? असं कुठेच नाहीये. ज्या वेळेला एखादी रास एखाद्या राशीपासून 8वी येते, म्हणजे समजा मेष रास जर धरली तर कन्या राशीपर्यंत 6वं येतं. मेष पासून कन्यापर्यंत मोजलं तर 6 येते, आणि कन्या राशीपासून मेष राशीपर्यंत मोजलं तर 8 येतात. मग त्याला मृत्यू षडाष्टक योग म्हणतात. मग ते मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय की तुमचं जमणारच नाही, त्या राशींचं एकमेकाशी पटणारच नाही. मग तेव्हा आपण लग्नच करत नाही ना. सांगतो बा मृत्यू षडाष्टक योग आहे, नका करू. मग समजा सिंह रास आहे, मेष रास आहे, वृश्चिक रास आहे, मीन रास आहे, या 6 राशी मित्र राशी आहे. तसं मिथुन आहे, वृषभ आहे, कन्या आहे, मकर आहे, तूळ आहे, या 6 राशी मित्र राशी आहे. मित्रांचं जमतं ना, तसं त्यांचं थोडंसं जमत असतं. म्हणून बाबा मित्र राशी असलं तर काही प्रॉब्लेम नाही. काही थोडाफार मनुष्य राक्षस दोष असेल तर तो निघून जातो, तोही काही लग्न मोडणे एवढा दोष नाही. राक्षस म्हणजे काय
की त्याची राक्षसासारखं राहणं, फटकन बोलणं, घाबरणं नाही. मनुष्य म्हणजे राक्षसाला घाबरून राहतो. समजा आता तुझ्या पुढे जर राक्षस आणून उभा केला तर तू घाबरणारच आहे ना त्याला. म्हणून म्हणता बाबा मनुष्य राक्षस दोष आहे, पण त्याच्यापासून एवढा काही फरक पडत नाही. अच्छा. आणि आता समजा लग्न जमवताना सगळ्यात पहिलं आपण गुण किती जुळतात ते बघतो, तर याच्या व्यतिरिक्त अजून काय बघतात का म्हणजे लग्न जमवताना? लग्न जमवताना तेच तर पाहिलं जाताना पहिले गुण मिलन पाहतात किंवा पत्रिका जमते आहे, मग मुला मुलगी एकमेकांना पाहतात. त्याच्या आधी तुमचं घराणं कसं आहे, तुमचं वागणं कसं आहे, थोडा चौकशी केली जाते. आजूबाजूला 4 नातेवाईकांमध्ये विचारलं जातं की बा अमके अमके पाहुणे आपले आहेत का, आपले आहेत का, अमुक आहे का, कसा आहे मुलगा, अशी चौकशी केली जाते. आणि त्यावेळेस ते जमतं ना. मग 4 घरून जर तुम्हाला होकार आला की नाही बाबा माणसं चांगली आहेत, किंवा एखाद्या मध्यस्थी माणूस असतो त्यांनी सांगितलं नाही बाबा हे पाहुणे चांगले आहेत, नाही बाबा ते अमक्याचे पाहुणे हा चांगली बाबा माणसं खूप चांगली आहेत, घराणबाज आहेत, मग तेव्हा आपणही म्हणतो ना की नाही बाबा तेही माणसं चांगले, हेही चांगले आहेत, करायला काही हरकत नाही. आणि मग तिथून पुढचं प्रोसेस चालू होती. मग ते तुमचं घर येऊन बघणार, तुम्ही त्यांचं जाऊन बघणार. मग घरी जाऊन बघायची पद्धत का लागली, तर समजा मुलीच्या घरी तुम्ही गेलात तर ते घर किती स्वच्छ आहे, किती टॉपटॉप आहे. बाई माणूस गेले की ते गॅस पर्यंत जाऊ शकते, माणूस जाऊ शकत नाही, पण बाई बरोबर असेल तर ती गॅस पर्यंत फिरू शकते घर. पण त्या लक्षात येतं ना की नाही घर व टॉपटिप आहे. जरी मुलगी ठेवत नसली तरी म्हणजे त्या घरात वळण आहे. पण समजा एखाद्या घरामध्ये पसारच पडायची सवय, अरे अरे घरात गेलो तर मग आपण गेल्यावर त्यांनी उचललंय, मग ते आपल्याला नाही ना पावलं जाणार का. आपली सिस्टीम वेगळी, त्यांची सिस्टीम वेगळी आहे. मग तिथे म्हणणं नको बा आळशी घर आहे, मुलगी काही कामाची दिसत नाही, खूपच पसारा पडला होता. हा फरक आहे ना. तिथून पुढचं चालू होतं. आधी असं होतं किंवा मुलगी बघायला जाताना किंवा मुलगा बघायला जाताना फक्त पुरुष लोकांनाच घेऊन जायचं, त्याचं म्हणजे आधी फक्त पुरुष लोकांनाच घेऊन जायचे ना, आता महिलांना नव्हते घेऊन जात. काय होतं पूर्वी ही पद्धतच नव्हती. पूर्वी असंच होतं की एखाद्या म्हाताऱ्या माणसाने सांगायचं पुढारी माणसाने की तुझी मुलगी आहे, हा मुलगा आहे, आणि दे रे त्या घरात तुझी पोरगी. आणि त्या माणसाने एक कर ती मुलगी. मग ती मुलगी कशी स्वयंपाक करते नाही करत, आणि ते लहानपणी लग्न व्हायचे, काय मॅच्युअर नव्हत्या. म्हणजे ती जरी सासरी आली तरी तिला शिकवावंच लागत होतं. बरोबर. आणि शिक्षणाचे प्रादुर्भाव होता, मग तिला सगळं क ख पासून सासू शिकवत होती, मग ती शिकवत होती, थोडा रुबाब होता. आता तसं नाहीये ना. आता समजा तुझ्या आईने एखादी मुलगी पसंत केली तर तू डोळे झाकून करूच शकत नाही, किंवा मुलीने एखादी मुलगा तिच्या आई वडिलांनी पसंत केला की बाई हा मुलगा आम्ही पसंत केलाय तू कर, ती डोळे झाकून करणारच नाही. तिला आवडला तरच ती संसार कर. पूर्वी तसं नव्हतं. तो आवडो ना आवडो, आई वडिलांची इज्जत म्हणून ती बाई तिथे संसार करतच होती. तिला किती त्रास होऊ द्या, तिला त्रास झाला तरी आई म्हणायची की बाई तुझे बाप मला त्रास देत होता, तुझी आजी मला त्रास देत होती, पण निभली ना मी. हा संसार आहे, असंच असतं बाई, होईल आज ना उद्या चांगलं, चल बाबा, हे समजून सांगितलं जायचं. आणि तेवढी ताकद होती. पैसा नव्हता, पाठबळ नव्हतं. आता प्रत्येकाकडे पाठबळ आहे, प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येक शिकलेला आहे, प्रत्येक नोकरी करू शकतोय. त्यावेळेला लेडीज नोकरी करत नव्हत्या बाया. हा फरक आहे. आता कधी कधी असं म्हणतं म्हणजे ज्यांचं लग्न 30 वय होऊन द्या, 35 वय होऊन द्या, काय कायचं असं मग योगच जमत नाही किंवा योगच जुळत नाही किंवा लग्न होतच नाही, तर अशा परिस्थितीत काय करावं? योग हा येतच असतो माणसाला, त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. तुमचा ज्यावेळेला योग असतो त्यावेळेला तुम्ही प्रत्येकाला नकार देतात. हो, सुरुवातीला असं होतं की बाबा प्रत्येक जण आपल्याला नंतर कोणती चांगली भेटेल, याच्या पुढे अजून असं नाही होत ना. तुमच्या नशिबात जर नाहीच आहे तर तुम्ही का करतायत मोठेपणा. इथं जे लिहिलंय हे कोणालाच वाचता येत नाही. वाचता येतंय का? नाही वाचता येत. मग तुम्हाला 10 मुली दाखवल्या, त्या 10 मुलीमधले तुम्ही सगळ्या रिजेक्ट करतायत. मग तुम्हाला काय मेनका पाहिजे का? पण ती नाही ना तुमच्या नशिबात. आणि देवाने बघा जोडी बनवताना अशीच बनवलीये की ती विजोडच असते. 100त एखादी जोडी अशी असते
की त्या जोडीकडे बघितल्यानंतर आपण म्हणतो हा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. नाही तर 99% जोड्या विद्रूपच आहेत. कुठेही जा तुम्ही, इव्हन तुम्ही जी चप्पल वापरतात, जे बूट वापरतात, तिच्यात सुद्धा उजवा डावा आहे. तो फरक कळून येत नाही पण आहे. मग तसं आहे, तुम्ही गोरे पान आहात, तुम्हाला सावळीच मुलगी मिळेल. मुलगी गोरी पान आहे, तिला कृष्णासारखाच मुलगा मिळेल. हे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. एखाद्याच्याच नशिबात असं असतं की मुलगाही गोरा आहे, मुलगी गोरी आहे, दोघेच दिसायला सेम आहेत, उंची बरोबर आहे, शरीर यष्टी चांगली आहे, मग त्यांना आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतो. तो सगळ्यांच्याच नशीब आहे असं काही आहे का? हे प्लस मायनस आहे, तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. पण तुम्ही जर नाही समजवलं तर मग असा त्रास होतो. मग वय निघून गेल्यानंतर त्याला 100 पाटे फुटतात. का नाही झालं, काय अमुक होतं का, कोणाच्या तोंडाला कुलूप नाहीये, कोणी काही म्हणू शकतंय. मग हा प्रकार होतो. म्हणून तुमचं जे वय आहे त्या वयात प्लस मायनस करा. असं कधीच होत नाही की तुम्ही एखादी गाय जरी विकत घ्यायला गेलात तर तिचे शिंग बारीक असतील, कान छोटे असतील, शेपटी मोठी असेल, शेपूट कमी असेल तर कान मोठे असतील, कान शिंग मोठे असतील, असं काही ना काही होईल ना. फरक हा आहेच. मग तुम्ही त्यात काहीतरी ऍडजस्ट केलं पाहिजे. तुम्ही काहीच ऍडजस्ट करणार नाही तर देव म्हणणार बैस मग तसाच, तुझ्या नशिबात नाही, मी काय करू, दिलं होतं तुला पण तुला खाता नाही आलं. प्रत्येक गोष्टीला कारण आहेत. ते उगाच म्हणू नका आमचं वय 35 झालं 40 झालं. ज्या वयामध्ये आई वडील म्हणतायत, ज्या वयामध्ये सांगून स्थळ येत आहेत, करून टाका एखादी. संसार म्हणजे काय, तुम्हाला काय बायकोला दिवसभर घेऊन फिरायचंय का? नाही ना. मग तिने तुमचं करावं, घरातल्यांचं करावं, पण तुम्हाला नाही आम्हाला अप्सराच पाहिजे तर मग घ्या, म्हणून होत नाही. मग त्यात काही तुमची कारण पण असू शकतात. घराण्याचं काही असेल, काही मागचं पुढचं काही असेल, त्याला अनेक पैलू आहे. ते आपण इथे उलगडू पण शकत नाही, कोणाला आपण नाव पण ठेवू शकत नाही. पण माझ्या मते जे वय असतं त्या वयामध्ये प्लस मायनस करून लग्न करून घ्यावं. मी काय म्हणल त्याच्याशी तो मग बाकीच्यांना आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला आवडलं आपण घेतलं. आता एखादी आपण फ्लॅट बघायला जातो, तो तुला आवडला, मग तुला कशात आवडला, तुझ्या कॅपॅसिटीच्या मानाने आवडला, तुझ्या सगळ्या गोष्टीतून आवडला, तुला पाहिजे त्याच्या सुविधा आहे, तू घेतला. पण मी बघायला आलो, मी काय म्हणणार, बरोबर नाही घर. अरे मला बोलायला काय लागतं, मला तर वाटणार आहे सोन्याचं चादर पाहिजे भिंतीला, पण पाहिजे ना ती लावायला. त्याच्या कॅपॅसिटीच्या मानाने, त्याच्या परिस्थितीच्या मानाने त्यांनी घेतलं, आपण त्यात आनंद मानला पाहिजे. पण ती पद्धत नाहीये. मग तुला दुःख करून मला काय मिळणार आहे, मला तर काही राहायला मिळणार नाही त्या घरात, राहायचं तर तुला आहे, मग मी काय वाईट म्हणावं. मग हा फरक असतो. ज्याने त्याचं ते समजून घ्यावं. तुझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर तू काही करू शकत नाही. तुला एखादी गोष्ट आवडली, तू घेतली, ती तुला लकला बाई, मला काय करायचंय, मी काही म्हणू, त्यात आपण लक्ष नाही घालायचं. मग कोणी काय म्हटलं बा, अरे तू अशी काय बायको, अरे हा मला आवडली मी केली बाबा, तुला काय त्रास नाही. मग हा फरक असतो, तर संसार टिकतो. आता लग्न समजा 12-12:30 लग्न असेल तर ते लग्न 12:30च्या ऐवजी 2, 1:30, 3 पर्यंत लांबतं, तर हे टायमिंग लांबवणं बरोबर आहे का? नाही, काय माहिती का, ज्या वेळेला तुम्ही पत्रिका एखादी आपण छापतो तर सगळ्यात पहिले आपल्या कुळदेवतेला पत्रिका देतो. मग त्या पत्रिकेमध्ये आपण सांगतो बाबा माझ्या मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, इतक्या वाजता आहे, की बाबा आशीर्वाद द्यायला या. मग देव काय म्हणतो, ठीक आहे बाबा, आपल्या कुळात जन्म घेतलेला माणूस आहे, आपण त्याचं कुळदैवत आहे, आपली जबाबदारी आहे, म्हणून तो त्या टायमिंगला तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतो की तुमचा 12 वाजताचं लग्न आहे, 12:30चं लग्न आहे. मग त्या 12:30 वाजताच्या टायमिंगला देव तिथे हजर असतो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी लग्न लागल्यावर. पण तुमचं ते 12:30 वाजता येऊन तुमचं लग्न जर लागत नसल तर देव निघून जाणार ना. देवासाठी तुम्ही एकटे नाही येत, त्याला सगळे जग बघायचंय.
पण तेवढ्यातल्या तेवढ्यात वेळ काढून तो त्याचा शुभ संकेत त्या वेळेला पाठवत असतो. मग काय देव तिथे हजर असतो असं आहे का? पण त्याचा तो शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी तिथे उभा असतो. पण तोच तुम्हाला मिळत नाही का? तर तुम्ही टायमिंगच चुकीचं करतायत. मग आपण पत्रिका, आता तू आहे समजा, तुला एखादी पत्रिका दिली, 12:30चं लग्न आहे आणि तुला 2 वाजता इंटरव्ह्यूला जायचंय, पण माझ्याकडे यायचं पण महत्वाचं आहे तुला, मला तू टाळू शकत नाहीये. मग तू 12:30चं लग्न म्हणल्यावर काय म्हणणार? ठीक आहे, 12:30चं लग्न आहे, 1 वाजेपर्यंत होईल, मी जेवण करून 1 तासात मी तिथे पोचतो बाबा, त्या हिशोबाने तू येणार. पण तू 12:30 वाजच्या लग्नाला गेलेला जर 2 वाजेपर्यंत लागत नसल तर तू वैतागून जाणार ना. का? तर तुला तिकडे जाणं महत्वाचं आहे, तू ते सोडूनच जाणार. तसा प्रकार आहे. देव तसं करतो. मग तर आता गृहप्रवेश किंवा सत्यनारायण पूजा ही का करावी लागते? ते आपण मागच्या वेळेला म्हटलो ना, मागच्या वेळेला तेच सांगलो आपण की गृहप्रवेश म्हणजे काय. आता समजा एक घर बांधलं, पण हे घर बांधून बाबा आपल्याला वास्तुशांती करायला मुहूर्त नाही, पण आपण भाड्याच्या घरात राहतोय, मग आपलं भाडं 12,000 13,000 रुपये जातंय. मग हे घर बांधकाम करताना मी बांधकामाला आलोय, माझी नजर कशी आहे, वाळू कुठून तरी आणलीये, विटा कुठून तरी आणल्या आहेत, बरोबर ना, फरशा कुठून तरी आणल्या आहेत, येणारे जाणारे आहेत. मग ते घर नवीन झाल्यानंतर तिथं काहीच केलं जात नाही. मग तो काय घरातलं जे काय वातावरण असेल ते सगळं निघून एक आनंदी वातावरण तयार व्हावं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय की कुठले कार्य करताना पहिले गणपतीचं कार्य करा, म्हणजे गणपतीला पूजन करा गणपतीचं. मग गणपतीचं पूजन करायचं म्हटल्यावर पहिले गृहप्रवेश करून गणपती पूजन. मग पूर्वी काय होतं, असे नळबिळ नव्हते, विहिरीहून पाणी आणावं लागत होतं किंवा नदीहून. मग चला बा पूजा आहे आपल्याकडे, मग चला नदीहून हांडा भरून आणू. मग ते नदीवर जाऊन हांडा डोक्यावर घेऊन तो भरून आणायचे. मग ते नदीचं पाणी म्हणजे गंगेचं पाणी, मग त्याचं पूजन केलं जायचं आणि तो कलश घरातून फिरवला जायचा, घराच्या बाहेरून. का? तर 4 बाजूनी जागा होती. आता नाही येत, आपण तो नळाचंच पाणी घेतोय, असं समजतोय बाबा हे नदीचंच पाणी आहे, गंगेचंच पाणी आहे. मग त्याची पूजा करतोय, डोक्यावर घेऊन सगळ्या घरातून फिरतोय, त्याला मंगल कलश म्हणतात. आणि मग तो आणून स्थापन करून गणपती पूजन करतो. म्हणजे त्या घरामधले जे काय वातावरण आहे ते बदल होतं. जिथे काय विटा खराब असतील, काय असेल, तर जो काय दोष असेल, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपण देवाचं कार्य करतो तर तिथं बाकीच्या बाधा राहत नाहीत, त्या बाहेर निघून जातात. का? तर त्यांना देवाचं सहन होत नाही. मग तुम्ही जर रामायण पाहिलं असेल तर बघा, ज्या वेळेला राक्षसांना मारायचं असायचं देवांना, तर त्यावेळेला हनुमान रामाचं नाव घ्यायचा मोठमोठ्याने, तर त्यांचं घाबरून जायचे ते नुसत्या नावानीच. मग ते तिथे थांबू शकत नाही ते देवाचं नामस्मरण केल्यावर. म्हणून गृहप्रवेश करायचा असतो. तर वास्तुशांती आणि गृहप्रवेश याच्यामध्ये फरक काय? वास्तुशांती म्हणजे होम हवन करणे. अच्छा. घरातला जो काय दोष असेल तर तो होमाचा जो धूर आहे तो डायरेक्ट देवापर्यंत जातो. आणि मग ज्यावेळेला तो धूर सगळ्या घरामध्ये फिरतो तर आपण जे मंत्र म्हणतो, म्हणजे सूर्याचे, हे जे इतर मंत्र आहेत, त्या मंत्राने तो धूर शुद्ध होतो आणि तो सगळ्या घरात फिरतो. तो घरात फिरल्यानंतर काय होतं, जी काय बाधा असेल, जे काय दोष असतील नसतील, ते सगळे बाहेर निघून जातात आणि ते घर एकदम स्वच्छ होतं. म्हणजे जसं आपण दहाव्याला धुणं धुतो, घर स्वच्छ करतो, तसं घर एकदम शुद्ध होतं. सगळ्या विटा, माती, चुना, कोणाची नजर बाधा लागलेली, त्या धुराने घर सगळं शुद्ध होतं. आणि मग तो आपण तिथे वास्तुपुरुष पुरतो. मग तो वास्तुपुरुष पुरल्यावर काय होतो, खालचे दोष आपल्याला येऊ देत नाही आणि घरात तथास्तु म्हणतो. मग घरामध्ये तथास्तु म्हणतो म्हणजे काय, की तुम्ही शिव्या दिल्या तरी तो तथास्तु म्हणणार, तुम्ही चांगला वागलात तरी तथास्तु म्हणणार, तुमच्याकडे काही नसेल तरी तुम्ही म्हणणार ह्या घरामध्ये मला खूप सुख आहे, हे घर मला खूप छान मिळालंय, मी खाऊन पिऊन समाधानी आहे, माझ्याकडे सगळंच आहे, तो तथास्तु म्हणणारच आहे. पण तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्याच घराला नाव ठेवतायत, तो तथास्तु म्हणणारच आहे, त्याला दुसरं काही येतच नाही.
म्हणून करायची असते. आणि मग 4 लोकांना पण आपल्याकडे अन्नदान होतं. पूर्वी अन्नदान करत होते लोक मनापासून. आता अन्नदान कुठे राहिलंय? मग त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने 10 लोक तुमच्याकडे जेवायला येतात. असं तुम्ही किती ठरव की मी आता तू उद्या ठरव की 10 लोक मी जेवायला बोलवतो. घरात लगेच म्हटलं जाईल नाही ते मला इथे जायचंय, ते असं करायचंय, ते अमकं आहे, ते आज नाही होऊ शकत आपल्याकडनं. पण तू वास्तुशांती ठेव, या तारखेला वास्तुशांती करायची, देवाचं कार्य करायचंय, तो कोणी नाही म्हणतंय का? आपोआप होतंय ना सगळं. तर असं होतच नाही. म्हणून ते निमित्त दिलंय किंवा लग्न कार्य करायचंय, तुम्हाला लग्न करायचंय, 100 माणसं जेवू घाला, त्या निमित्ताने तुमचं अन्नदान. हे तर असं होत नाही माणसाकडनं. तुम्ही कुठंतरी काहीतरी कार्य केल्याशिवाय तुमच्याकडनं अन्नदान होत नाही. असं तुम्ही त्याला प्रॉब्लेम निघतच राहतात. आता नको, या महिन्यात नको, याची अडचण येईल, त्याची अडचण येईल. पण काही कार्य करायचं म्हटलं की सगळ्या अडचणी आपण बाजूला ठेवतो आणि ते कार्य करतो. मग त्या कार्याच्या निमित्ताने 10 लोक तुमच्याकडे येतात. तुम्ही किती मोठं काही कार्यक्रम करा, किती काय राहा, तुमच्याकडे कोण येतंय का? पण तुम्ही आता तुझ्याकडे लग्न झालं मुलाचं, भावाचं, असं कोण येतंय का? पण लग्नाच्या निमित्ताने किती पाहुणे येऊन गेलेत, सगळे आलेत का नाही? घर समाधान झालं का नाही सगळ्यांना? हा फरक असतो. म्हणून ते लावून दिलंय की बुवा अन्नदान करावं. मग लग्नात कार्यात केलं जातं. वास्तुशांती घरात देव कार्य केले की 4 लोक जेवू घालावे बाबा, 4 देव करून आले की सवाष्णे जेवू घालाव्यात. ह्या निमित्ताने तुमच्याकडे अन्नदान होतं. नाही तर होत नाही. तुम्ही किती काही करा. आता उद्या मला वाटलं की चला मी 100 लोक जेवायला घालतो, लगेच बायको म्हणणार कोण बघल, कसं काय होईल, पाऊस तर पडतोय. आणि तेच पोराचं लग्न ठरवू दे बरं, पाऊस असू दे नाही तर काय होऊ दे, करतोच ना माणूस. असा फरक, बाकी काय. ते तुम्ही ते सवासणी म्हणले, ते सवासणी घालण्याचं कारण काय, म्हणजे ते कुठून सुरुवात झाली? ते सवासणी घालणे म्हणजे देवीच्या रूपाला जेवू घालणे. अच्छा. आपल्याकडे काय कुळदैवत देवी, देव असं आहे. मग बा देवीला खूप मान आहे आपल्याकडे. म्हणजे जसं नवरात्रात, त्याच्यात वैभव लक्ष्मीचे, आमक्याचे, म्हणजे देवीची आपण उपासना भरपूर करतो. बरोबर ना? मग त्या सवाष्ण्या जेवू घालायच्या म्हणजे त्या देवी जेवू घालायच्या. त्या निमित्ताने बा आपल्याकडे जेव येत नाही, मग देवाच्या रूपामध्ये त्या सवाष्णी जेवू घालायच्या की भाई तुझ्या नावाने मी जेवू घातल्यात. म्हणून कोणी 7 घालतं, कोणी 5 घालतं, कोणी 1 घालतं, जे काय असेल ते देवीचे रूप म्हणूनच आपण जेवू घालतो. आता घर घेतलं आपण, तर त्याचं समजा आता किचन, मेन दरवाजा आणि हॉल याची दिशा कोणती असावी? नाही, आता बघा शास्त्र असं सांगतं की सकाळी वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो. अच्छा, बरोबर ना? आणि संध्याकाळच्या वेळी वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. मग पूर्व पश्चिम घर का असावं? तर समजा तुमचा दरवाजा जर पूर्वेकडे आहे तर सकाळी जे वारा वाहत असतो तो घरात येऊन पश्चिम खिडकीतून बाहेर जाणार, पश्चिम दरवाजातून. अच्छा. म्हणजे घरामध्ये जे काय विषाणू, काय जे रोगदायी काय असतील नसतील, कीटक काय असेल, ते सगळे बाहेर जाणार. बरोबर आहे? मग तसंच संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला पश्चिमेकडून वारा पूर्वेकडे वाहतो तर जे काही दिवसभरामध्ये काय असेल तुमच्या घरामध्ये आलेले ते सगळे पश्चिमेतून हवा येऊन पूर्वेकडून निघून जात होती. म्हणून पूर्व पश्चिम घर असावं. पूर्वेला आहे ना, किचन वाटा पूर्वेला असावा. म्हणजे स्वयंपाक करताना आपलं तोंड पूर्वेकडे यायला पाहिजे. मग पूर्वेकडे आल्यावर काय होतं, या 4 ज्या दिशा आहे त्याला उपदिशा 4 आहेत. मग पूर्वेकडे तोंड केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आग्नेय कोपरा येतो. मग त्या कोपऱ्यामध्ये अग्नी असतो. बरोबर आहे? म्हणून जर पूर्वेकडे तोंड करून असेल तर उजव्या हाताला आग्नेय कोपरा येतो. म्हणजे आपलं गॅस सिलेंडर, चूल वगैरे ते आग्नेयाला येतं. बरोबर आहे? ईशान्य हा देवाचा कोपरा आहे. ईशान्याला देव असतात. म्हणून मग ईशान्येकडे तुमचं बेसिंग वगैरे असं असावं. म्हणून ते ठरवलं की बा पूर्वेकडे तोंड असेल तर तो आपोआपच उजव्या हाताला गॅसचं सिलेंडर, शेगडी वगैरे येतं. आणि स्वयंपाक करताना माणसाला एक तो आनंद असतो. कारण ह्या दिशा पण दिल्या आहे.
पूर्व पश्चिम या देवाच्या दिशा आहेत, दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. मग जेव्हा आपण देवांकडे बघतो तर आपल्याला बरं वाटतं ना. राक्षसाकडे पाहिल्यावर कसं वाटेल. म्हणून मग पूर्व पश्चिम स्वयंपाक केलेला चांगला असतो बाबा. तो एक मूड लागतो बाईचा पण स्वयंपाक करताना, एक समाधान होतं. आता समजा काही कारण असतो, तुम्ही जसं म्हणले, पण त्या दिशेला जर नसेल किचन किंवा हे, मग त्या परिस्थितीत काय? आता बघा, कालाय तस्मै नमः. काळ बदललाय. पूर्वीसारखं बैठे घरं नाही राहिले, फ्लॅट सिस्टीम राहिली. जो तो त्याच्या हिशोबानेच काम करणार आहे. मी माझ्या हिशोबानेच मला किती पैसे मिळणार हेच मी पाहणार आहे. मग त्या 2 फ्लॅटमध्ये समोरासमोर दरवाजे असतात. एकाचं जर किचन पूर्वेला आला तर दुसऱ्याचा पश्चिमेला येतोय. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. मग ते आपल्या नशिबाने घर तसं मिळालंय. त्या घरात तुम्ही आनंदाने राहिलं पाहिजे. मग बा पूर्व दिशा वाईट आहे का दक्षिण दिशा वाईट आहे. काहींना आता एखाद्याच्या राशीलाच ते असते की त्यांची दक्षिण दिशा चांगली असते, एखाद्याची उत्तर दिशा चांगली असते, एखाद्याची पूर्व आहे, एखाद्याची पश्चिम आहे. त्या दिशेने त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. कुठल्याही घरामध्ये तुम्ही राहिल्यानंतर त्या घरामध्ये जर तुम्ही सगळं निगेटिव्ह बोलत राहिले, पॉझिटिव्ह काही बोलायचंच नाही, तर ते घर तुम्हाला सुख कसं देईल. सर्वसाधारण गोष्ट आहे. तुम्ही बायकोनी किती स्वयंपाक चांगला केला आणि तुम्ही तिला नावच ठेवत राहिले तर तिचा मूड लागणार आहे का? पण तिच्याकडनं कसाही स्वयंपाक होऊ द्या, तुम्ही म्हणा नाही काय स्वयंपाक करते बाबा, छान एकदम आवडला, ती अजून मन लावून स्वयंपाक करल. किंवा तुम्ही एखादी काम करतायत, तुम्ही एखादी काही वस्तू बायकोला आणली आणि तिने एकदम खुश झाली. तुम्हाला माहितीये की मी ही कमी पैशाची सहज आणली, पण तिने जर तुमचं कौतुक केलं, तिने आवडली म्हटली, तुमच्या समोर 10 वेळा ती वस्तू वापरली, तर तुम्ही पुढच्या वेळेला तिला अजून वस्तू आणायची इच्छा कराल ना, का नाही? मग तसं घरातलं आहे. तुम्ही त्या घरात राहतायत, ती तुम्हाला सुख कसं देईल तुम्ही तिला वाईट म्हटल्यावर? बरोबर. मग तुम्ही चांगलं राहा, ती चांगलंच म्हणणार आहे तुम्हाला. हा फरक आहे, बाकी काही नाही. असं काही नाही की या दिशा वाईट आहे का ती दिशा वाईट आहे. सगळ्या दिशा चांगल्या आहेत. तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चांगलं वागण्याने घरावर काय ठपका ठेवतात? मी काहीच काम धंदा करायचा नाही, रुपया कमवून आणायचा नाही आणि म्हणायचं मला या घरामध्ये सुख नाही. असं होतंय का? मूग शेत आहे पण पेरलंच नाही, काय उपयोग आहे? ते उत्पन्न देणार आहे का? साध्या साध्या गोष्टी आहे. तुम्ही आता विचार केला पाहिजे. तुम्ही म्हटलं नाही मी काही कामधंदा करणार नाही, मी वास्तुशास्त्राप्रमाणे सगळं घर केलंय, मला पैसा मिळावा, मिळणार आहे का? कुठेतरी हातपाय हलवावे लागतील. तू कुठेतरी गेला तर तुला 2 पैसे मिळणार आहे. घरी कोण आणून देणार आहे? नाही आणून देणार ना. पण तसं नाही ना, मला कामधंदा काहीच करायचा नाही. हा, तुम्ही काही कामधंदा करत असाल तर तुमची कॅपॅसिटी बघा. आता माझी कॅपॅसिटी समजा मला महिन्याला 10,000 रुपयेच मिळत आहेत. मग मी ते 10,000 रुपयामध्ये सोन्याची सुरी खुपसायचा विचार करावा का? मला लोखंडाचीच घ्यावी लागेल. उद्या एखाद्याने सोनं घेतलं म्हणून मी घ्यावं का? नाहीये माझ्या नशिबात. का त्याच्या पाठीमागे पळावं? पण त्यांनी घेतलं मग मी का नाही घ्यावं? असं करून नाही होत ना. तुम्हीच किती समाधानी त्या घरामध्ये राहतात तिच्यात तुमचं सगळं अवलंबून आहे. आता तुम्ही जसं म्हणले देवघराचं म्हणजे ते हे देवघराचं चित्र, देवघर किंवा देवाचं चित्र हे कोणत्या दिशेला असावं? पूर्व पश्चिम असावं. पूर्व पश्चिम. आणि मृत व्यक्तींचं दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला. कारण ती पितरांची दिशा आहे. अच्छा. त्यांची दिशाच ती आहे. आणि दक्षिण दिशेकडे 99% लोक बघत नाहीत. 99% पूर्व पश्चिमच बघतो माणूस. म्हणजे सर्वसाधारण घरातली बैठक काय करायची असेल तर तो पूर्व पश्चिमच करतो. पूर्व पश्चिम. मग तो दरवाजा त्याचा दक्षिणेला असू द्या, कसा असू द्या, काही असू द्या, पण 99% लोक पूर्व पश्चिमच जास्त व्यवहार करत असतात. कारण बा सूर्य दिसावा, सूर्याचं ऊन खाल्लं की तुमचं व्हिटॅमिन डी वाढतं, बरोबर ना, शरीरातलं. म्हणून पूर्व पश्चिम शक्यतो लोक तेच वापरतात. म्हणून सांगितलंय बा सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्य घाला.
त्याच्या पाठीमागे ते कारण आहे की तुम्ही जर सकाळी सूर्याला अर्घ्य घातलं तर सूर्याची कोवळी किरणं तुमच्या शरीरावर पडतात, तुम्हाला व्हिटॅमिन डी आपोआप तयार होतं. म्हणजे त्या ऋषीमुनींनी एवढा विचार केलाय आपल्यासाठी. आपण तसा विचार काहीच करत नाही. त्यांनी करून दिले ते तरी करा. तर मृत व्यक्तींचं चित्र घरात ठेवू का नाही? आता समजा बघ, आता तुझे बाबा वारले, किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले. तुझ्या भावाचं लग्न कधी झालं? आता मागे आत्ता झालं, बरोबर ना? आता एक पुढच्या वर्षामध्ये त्याला मुलगा होईल. तो पुढे चालून 3-4 वर्षाचा 5 वर्षाचा झाला. आता हा समजा फोटो नसेल तर त्याला आजोबा कसं दाखवणार तुम्ही? त्याला कसं कळणार की आपले आजोबा कोण होते म्हणून? मग ठीक आहे, त्याच्या नशिबात त्यांना पाहायचे योग नव्हता, पण निदान फोटो तर तो बघू शकतो ना. तुम्ही कड्यावर घेऊन त्याला दाखवू शकतात ना. मी जसा तुझा बाबा आहे तसे हे माझे बाबा आहे. नाही दाखवू शकत. जर ते फोटो नसेलच तर तुम्ही काय दाखवणार? आता तुझे पंजोबा तू पाहिले का? हो, म्हणजे लहानपणी. पंजोबा कुठं पाहिले तू? पंजोबा नाही, पंजोबा. मी ते आजोबा पाहिले असतील, पंजोबा पाहिले नाही. मग तुला कळणार आहे का आपले पंजोबा कोण होते म्हणून? नाही ना. त्यांचा जर फोटो तुला दाखवला तर ते सांगू शकतात ना, आजोबा हे माझे वडील होते बाबा, ही तुझी पणजी होती, हे तुझी. आज समजा एखादा आम्ही आमच्या आजी आजोबा पाहिलेच नाही, बरोबर ना? काय आम्हाला माहिती, पण ते फोटो होते तर दाखवत होते. नाही, हे वडिलांचे वडील होते, ही आई होती. आता माझ्या पोरांनी पाहिलं, समजदार होते म्हणून त्यांना आठवतंय. पण ते जर लहान असते तर कशाला आठवलं असतं? मग त्यांना काय माहिती मी कोणाचा पोरगा आहे म्हणून? आजोबा काय कशाला म्हणतात ते? पण मग ते फोटो दाखवलं जातं, हे आमचे वडील होते, ही आई होती, ही आजी होती. हा फरक आहे, म्हणून ते असावे. त्याच्यापासून काही तुम्हाला नुकसान नाही, नफा नाही. हा, पण तुम्ही ते वारल्यानंतर फोटो लावला आहे आणि लोकांना दाखवण्यासाठी त्याला रोज उदबत्ती लावतायत, रोज त्याला हार घालतायत, हे चुकीचं काम आहे. तुम्ही ते जिवंत असताना त्यांची सेवा करा. त्यांना काय पाहिजे नको पाहिजे ते विचारा. त्यांचं खाणं वय झालं की कमीच असतंय, पण गाणं भरपूर असतंय, तेवढं सहन करा. थोडे एखाद्या 2 गाज जास्त झाले तर तो त्रास पण त्यांना होणार आहे, तोही सहन करा. थोडं तुम्हाला त्यांच्या सिस्टीम प्रमाणे तुम्ही नाही वागला तर तुम्हाला 2 बोलणे पण देणार आहे ते, पण ते त्यांचा तो अधिकार आहे, तुम्ही ते मानून घ्या. तुमच्यात ते हस्तक्षेप करत नाहीत. समजा एखादी वस्तू तुम्ही घेतली, त्यांना नाही पटली, ते ओरडणार आहेत पण फेकून देणार नाही. त्यांनाही तेवढं कळतं, तेवढं आपण सहन केलं पाहिजे. मग ते बोलले म्हणून तुम्ही त्यांना बोलायचं, त्यांना काही जेवायला द्यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा आणि मग गेल्यानंतर फोटोला हार काय घालायचा, रोज पाया काय पडायच्यात, ते त्या माणसाला समाधान आहे का? नाहीये. तू काय म्हणणार आहे, अरे तू हार घालतोय, मला इथे उदबत्ती लावतोय, तर माझा आत्मा दुसऱ्या आत्म्यात जात नाही ना शरीरात, मला मुक्ती मिळत नाहीये, मी फिरतोच आहे ब्रह्मांडामध्ये. असं होत नाही ना. असले तर काही फरक पडत नाही. हा, फक्त त्यांना देव मानू नये. देव मानू नये. अच्छा, का मानू नये? आता हे तुझे पप्पा आहेत, हे तुझ्यासाठी देव आहेत, माझ्यासाठी देव आहेत का? नाही ना. पण समजा ते मनुष्य रूप होतं आणि त्यांना जर तुम्ही देवाबरोबर बसवलं तर देवाची बरोबरी ते करू शकत नाही ना. करू शकतात का? नाही. मग त्यांना तुझ्यासाठी ते देव आहेत, पण मग ते कुठपर्यंत आहेत? त्यांच्या वर्ष श्राद्धाला आहेत, ते जिवंत आहेत तोपर्यंत आहेत, तोपर्यंत त्यांची सेवा कर, तोपर्यंत त्यांना डोक्यावर घेऊन फिर. ते गेल्यावर फोटो घेऊन काय फिरतो डोक्यावर? आणि का त्यांना देवाऱ्यात बसवतो? का दाखवतो की मी वडिलांना एवढं मानत होतो म्हणून? होतं तेव्हा शिवाय देत होता, आणि आता कशाला दाखवत? ते देवाची माणूस बरोबरी करू शकत नाही. मग लोक म्हणणार ज्ञानेश्वर महाराज ही माणसंच होती, पण त्यांचं कार्य तेवढं होतं.
त्यांनी स्वतःसाठी काही केलं नाही, सगळं दुसऱ्यासाठी केलं. आपण सगळं आपल्यासाठी करतोय, दुसऱ्यासाठी काय करतोय आपण? काहीच नाही. मग आपण काय देव झालो का? नाही झालो. हा फरक आहे. असावे त्यांचे फोटो, काय प्रॉब्लेम. कारण काय काय लोक आता म्हणजे देवघरात पण त्यांचे फोटो ठेवतात मृत व्यक्ती, तर ते म्हणजे बरोबर नाही. ते बरोबर नाही. त्यांना देव पण देऊ नका. ते काही देव नव्हते, ते तुमच्यासाठी देव आहे. मग तुमच्यासाठी देव आहे म्हणून तुम्हाला ते लावून दिले देवाने की वर्षातून त्यांच्या नावाने दान धर्म करा. मग ते करा ना. लोक म्हणतात पित्र काय घालाय गेल्यावर. अरे नाही, ते तुझ्याकडे पित्र आहे म्हणून तू 4 लोक जेवायला सांगतोय. तेव्हा तुला आठवतायत की ह्या माणसाने आपल्याला जन्म दिलाय म्हणून, ह्या वंशात आपण जन्माला आलोय. नाही तर काय कळलं असतं? गाई म्हशी यांना कळतंय का? तसं आपली पद्धत झाली असती. मग मनुष्य प्राण्याला देवानी बुद्धी दिली, त्या बुद्धीला काहीतरी माहिती व्हावं, त्या बुद्धीप्रमाणे तुम्ही चालावं म्हणून हे सणवार लावले देवानी. तर जसं तुम्ही म्हणले आता पित्र जीव घालायचे, तर तसं सुतक पाळणं किंवा 10वा 13वा हे कसं म्हणजे कुठून आलं, कसं आलं? आता काय होतं माहिती का, कुटुंब एक होतं. आता आपण ज्या ज्या समाजात जन्माला आलोय, मग समजा आपण एखाद्या विशिष्ट गावामध्ये राहतोय, बरोबर ना. मग आपले जे पूर्वज आहेत 7 पिढीच्या आधीचे, तो एकच माणूस होता, तो त्या गावात राहायला गेला, बरोबर ना. मग त्यावेळेला काय झालं, त्या एका माणसाला 3 मुलं झाली, त्या 3 मुलांना 3 झाले, त्या 3ला पुन्हा 3 झाली. ही साखळी अशी वाढत गेली. मग तो समाज तयार झाला त्या गावामध्ये, बरोबर ना. मग त्या व्यक्ती एक असल्यामुळे कोणी एकच घरातला वारला की सगळे जायचे. मग पूर्वी कमी होते, 3च. एका माणसाला जर 3 मुलं तर 3च घरं झाली, पण त्या 3चे 9 झाली, 9चे पुन्हा 27 झाली, 27ची पुन्हा तेवढी झाली. मग तो समाज तयार झाला. मग ते लांबत लांबत आलं, बरोबर ना. मग चला ते भाऊबंद झाले. मग आपल्याच घरातला माणूस कोणीतरी वारला आहे म्हणून मग आपण त्याचं 10 दिवस पाळलं पाहिजे. 10 दिवस सगळे आपण एकच आहोत म्हणून देवपूजा केली नाही पाहिजे. त्या माणसाच्या नावाने दुःख केलं पाहिजे. गेलाय बाबा, मग त्या घराला आपण दिलं पाहिजे. काय होतं, समाज असल्यामुळे असं होत नाही की माणूस 80 वर्षाचाच झाल्यावर मरणार आहे म्हणून. एखादी उमेदीत आलाय आणि तो हातभार लावणाऱ्या आई वडिलांना की तो सगळं करतोय आणि तसाच माणूस जातोय, मग तो डोंगर कोसळला ना. त्या म्हातारीने कोणाकडे बघावं? मग ज्या समाजाचं ते समाधान होतं की समाजाने सपोर्ट केला बाबा की आम्ही आहे तुमच्या पाठीशी, काही घाबरू नका, तो जरी गेला तरी आम्ही आहोत, आम्ही बघू. ते एक समाधान होतं माणसाचं. म्हणून मग लावून दिलं, 10 दिवस सुतक पाळावं. मग त्या माणसाने 10 दिवस बाजूला बसावं. दुःख आहे बाबा घरामध्ये. मग सुतक म्हटल्यानंतर माणूस गोडधोड खात नाही, बाहेरून काही बोलवत नाही. आजकाल मागवतात ती गोष्ट वेगळी, पण पूर्वी तसं नव्हतं. पिठलं भाकरी अमुक असंच आणत होते सगळेजण, ज्याच्या त्याच्या घरून बनवून. त्या घरात चूल पेटवू देत नव्हते, म्हणजे बा ह्या घराला दुःख आहे, मग बाहेरचं काही खायचं नाही. म्हणून ते 10 दिवस पाळण्याची पद्धत लावली. मग 10व्या दिवसानंतर त्याचं 10वं करावं लागत होतं, म्हणजे सगळ्यांनी मुक्त व्हावा. 11वं 12वं केलं की जे लोक खांदा द्यायला होती, जी लोक त्यांना ठेवायला होती, त्यांचं ऋण झालं ना आपल्यावर. मग ते ऋण कसं फेडावं? मग ते 4 लोक जेवायला बोलवून त्यांना जेवू घालावं, किंवा त्यांनी त्यांचा वेळ खर्च करून आलेत बाबा, मग त्यांच्या निमित्ताने ते अन्नदान होत गेलं. म्हणून मग ते सुतक पाळण्याची पद्धत झाली की घर माणूस गेल्यानंतर घर अशुद्ध राहतं, कोणी आजारी असतं, कोणी कसं असतं. मग ते घरातला दोष सगळ्यांना लागू नये म्हणून मग 10 दिवस काही करायचं नाही बाबा, मग बाजूला बसायचं, गोडधोड खाऊ नये कोणी गेल्यावर. म्हणून ती सुतकाची पद्धत चालू झाली. तर आता 10व्यात जर समजा पिंडाला कावळा जर शिवला नाही तर ते असं हे मानलं जातं की बाबा त्यांची म्हणजे आत्म्याला शांती मिळाली नाही, असं म्हणजे बोललं जातं. हो, बरोबर आहे का? हो. काय होतं माहिती का, कावळ्याला आहे ना रामाने शाप दिलाय
की त्याचा एक डोळा रामाने फोडलाय, बरोबर, त्याचा एकच बुबुळ आहे पण दोघे डोळ्यात फिरतं, आणि त्या कावळ्याला शाप आहे की तू जर त्या पिंडाला शिवला तर जो कोण माणूस गेलाय तो तृप्त झाला, बरोबर ना. पण तू जर त्या पिंडाला शिवला नाही तर तो तृप्त नाही, तो अतृप्त आत्मा आहे. मग त्या कावळ्याला तेवढी दृष्टी दिली की त्याला तो माणूस दिसत असतो. अच्छा. मग ज्यावेळेला आपण ते पिंड ठेवतो आणि थोडं बाजूला जाऊन उभा राहतो, कावळा तिथपर्यंत येतो पण त्या पिंडाला टोच मारत नाही, बरोबर ना. मग त्याला तिथे तो माणूसची प्रतिकृती दिसते. अच्छा. म्हणून तर त्या पिंड्याला शिवत नाही. आणि ज्या वेळेला तिथे कोणी दिसत नाही तर तो आपला टोच मारून खाऊन जातो, चालला जातो. पण त्याला ते दिसण्याची कॅपॅसिटी असल्यामुळे तो मनुष्यच त्याला तिथे दिसतो. मग तो पिंडाला कसा हात लावा, घाबरतो ना, म्हणून मग लावत नाही. मग तो अतृप्त आत्मा असतो. मग त्याचा कोणामध्ये जीव गुंतलेला असतो, पैशात म्हणा, कशात म्हणा, ते आता XYZ, बायका पोरांमध्ये म्हणा, कोणाला काही पैसे देऊन ठेवले असतील, कोणाला काही केलं असेल, कोणाचे घ्यायचे असतील, कोणाकडे येणे असतील, ते त्याचं त्याला माहिती. मग त्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही, तो आत्मा भटकत राहतो. तर मग याचा पर्याय आहे का समजा आता? मग त्यासाठी ते पर्याय सांगितलेत ना, की बाबा रे त्याच्या नावाने अन्नदान करा, त्याच्यासाठी त्याच्या नावाने त्रिपिंडी श्राद्ध करा, अमुक करा, धर्म आमोशा असेल तर ते हिरण्यदान द्या. मग त्याच्या नावाने दान धर्म करत राहा, म्हणजे त्याच्या आत्म्याला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. ते श्राद्ध घाला, त्याचं तर्पण करा, अशा गोष्टी केल्या की ते फरक पडतो, त्या आत्म्याला मुक्ती मिळते. मग आता तुम्ही जसं म्हणले आता 9चे 27, 27चे पुढे असे वाढत गेले, तर एवढ्या मोठ्या कुटुंबात एक जरी कोण समजा व्यक्ती एक्सपायर झालं तर पूर्ण कुटुंबाला तेवढ्या समाजाला सुतक पाहावं लागत असायचं. तर मग आता मग तसं बघायला गेलं मग गावात रोज म्हणजे असं आठवड्यातनं प्रत्येक आठवड्यातनं कोण ना कोण एक्सपायर होतं समजा मोठं कुटुंब असेल तर, मग ते सुतक कंटिन्यू चालतच राहील. हो ना, ते पूर्वी चालतच येत होतं ना. म्हणजे काय झालं, आता समजा आम्ही कुलकर्णी, आता आम्ही आमच्या गावात राहायला, आमचे 25 घर आहेत. मग 25चे जेव्हा 50 घरं झाली, बरोबर ना, मग 50 घरावाल्यांनी काय केलं, किंवा आपण 7व्या 8व्या पिढीपासून आलो, मग ती पिढी तोडत गेले. आता माझे मुलं इथे, बरोबर ना, आता मला 3 काका, बरोबर, मला 3 काका असल्यामुळे या माझ्या मुलांना आता फक्त 3 काकाच माहिती आहे. मग माझे चुलत काका, आमचे भाऊबंद, यातल्या कुठल्याही मुलाबरोबर त्यांचा काही संबंध नाही, कुठला कॉन्टॅक्ट नाही, बरोबर ना. आता हे 3 जे काका आहे सख्खे, त्यांच्यातल्या ज्या मुलांशी संबंध आलीच आता या मुलांची, त्यांच्याच जवळ राहणार. मग समजा त्यांच्याकडचं कोणी गेलं तरच त्यांना फोन येणार. पण माझे जे चुलत काका वगैरे त्यांचं कोणी गेलं तर त्यांना फोनच येणार नाही ना. मग ती आपोआपच पिढी तुटली ना, बरोबर, ती राहिलीच नाही. मग हा असा आपोआप फरक पडत चालतो. म्हणून मग हे बघा, तुमच्यात देवक बघतात लग्न जमवताना. का बघतात देवक, की तुमचं देवक आणि मुलीवाल्यांचं देवक जर दोघांचं एक असेल तर तुम्ही भाऊबंद झाले, बरोबर, बरोबर ना. मग तसंच आमच्यात गोत्र पाहतात. मग समजा माझं गोत्र आणि मुलीवाल्यांचं गोत्र एक असेल तर आम्ही एक गोत्री सगोत्री आहोत, म्हणजे आम्ही एकाच कुटुंबातले आहोत पण वेगवेगळे झालो. मग आमच्यात एकमेकाचं मुलगी करत नाहीत. मग तसं तुमच्यात एक देवक असं की नाही करत. मग ते जरी नाव आडनाव वेगळं असेल तरी ते कालांतराने बदललं गेलं असेल बाबा, पण हे आपलेच भाऊबंद आहेत, हे आपलेच आहेत म्हणून करत नाही. आपोआप पिढी तुटते ना. आता समजा एखाद्याचं देवक आणि तुमचं देवक एक आहे, कसं करणार आपल्याला, आपला त्यांच्याशी काही संबंध पण येत नाही. मग त्यांचं आपण सुतक थोडीच पाळतो, पण ते तर आपलेच आहेत देवक एक म्हटल्यावर. हा फरक आहे, मग ते आपोआप तुटतात. आता तुमचंच कुटुंब बघ, तुला आता इथे किती काका आहे?
इथं 2 आहेत, गावाकडे 2, इथं एक आहे, गावाकडे 2 आहेत. म्हणजे 3 काका आहेत. बरोबर. ह्या 3 काकांशी जेवढा संबंध आहे तेवढा गावातल्या माणसांशी आहे का? नाही. म्हणजे समजा उद्या काय झालं तर हेच तुमचे 3 कुटुंब एकत्र राहणार. म्हणजे तुमचे 4 काका, तुझे वडील धरून 4 भाऊ, हे 4 भाऊच एकत्र राहणार. ते जरा लांब गेले ना. बरोबर. तुझ्या पोरांना तर ते कळणार पण नाही का, तर तुझं जाणं येणं बंद होईल तिकडे. मग तुझे संबंध जास्तीत जास्त या 4 काकांशीच येणार, 3 काकांशी, तेवढे संबंध जुळणार. बाकीच्या गावातल्या हळूहळू कमी होणार ना. हा फरक होतो, बाकी काय नाही. आणि म्हणजे सुतक चालू असताना देवाची पूजा करू नये हे का असं? मग ते घर अशुद्ध असतं ना, माणूस मेलेला असतो. बरोबर. मग तो एखाद्याला काही समजा झालेला असेल, काय असेल, किती दिवस असा असतो, त्याच्यापासून रोगराई होऊ नये, अमुक होऊ नये म्हणून 10 दिवस काहीच करायचं नाही. मग त्याला बुवा सुतक आहे, शिवाशिव आहे, घरामध्ये रडणं पडणं आहे. मग आता देव पूजा करायची म्हटल्यावर दिवा लावून आला, घंटी वाजवणी आली, मग असं चांगलं आहे का? मग नको बाबा, देवपूजाच करायची नाही. सुतक आहे ना, मग सुतकच पाळायचं. सुतकाळा वाटला पाहिजे घरामध्ये. समजा घरामध्ये दिवा लावला तर आनंद वाटतो. तू बघ, एखाद दिवशी असं बाहेरून ये आणि घरात दिवा नसू दे, तुला बघ कसं खाल्ल्यासारखं होतं. मग तसं ते व्हावं म्हणून मग देवपूजाच करायची नाही. वा सगळ्या दूर अशुद्धच आहे म्हणून करत नाही. म्हणून मग ते 10 दिवस पूर्ण पाळायचे. वा मग तुम्ही देवपूजाच केली नाही तर तुम्हाला काही खाण्याची इच्छा पण होत नाही. मग तुम्ही देवपूजा केली, दिवा लावला, तर माणूस गेल्याचं तुम्हाला काही दुःख सुख दुःख होणार नाही ना. मग दुःख कसं कळल की आपला माणूस गेला बाबा. म्हणून मग देवपूजा करायची नाही, मंदिरात जायचं नाही, कोणाला लागायचं नाही, कुठल्या कार्यक्रमात हजर व्हायचं नाही. म्हणून सुतक पाळायला सुरुवात केली.